शिवरात्रीची कथा आपण नेहमी ऐकतो. तो भिल्ल अरे काहीच मिळालं नाही दिवसभर, आता रात्री तरी शिकार मिळेल म्हणून या भावनेने तो त्याला झाडही कशाचं आहे ते माहीत नाही, पण एक सरोवर आहे आणि या सरोवरावरती एखादा पशु पाणी पिण्यासाठी येईल आणि आपण त्याचे शिकार करून घरी घेऊन जाऊ. तर घनदाट जंगल आहे, रात्र आहे, काही दिसत नाही, म्हणून असं त्या झाडावरती तो बसलेला आहे आणि समोरचं दृश्य दिसावं म्हणून एक एक पान तो तोडून खाली टाकत आहे. काय भाग्य बघा, खाली काय होतं, शंकराचे पिंड. आणि देव म्हणतात की आतापर्यंत फार पूजा करणे लोक पाहिले, पण असा भक्त पाहिला नाही. भगवान शंकर प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला, तो भाग वेगळा आहे. काय पाहिलं हो त्यांनी, फक्त त्याच्या अंतःकरणामधला भाव, शुद्ध भाव देखो निया. म्हणून परमार्थ करत असताना, साधना करत असताना, भक्ती करत असताना, देवाचं नामस्मरण चिंतन करत असताना मला वाटतं वरच्या स्वरूपापेक्षा अंतरंग फार महत्वाचा आहे. महाराजांनी हा जो काही प्रासंगिक अभंग किंवा प्रासंगिक चित्र जे महाराजांनी आपल्या समोर मांडलेलं आहे, काय प्रसंग घडला असेल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अनेक संत मंडळी गप्पा, संपूर्ण विषय निघालेला आहे, सहज विषय निघाला की वाल्मिकीने शतकोटी अभंग लिहिलेले आहेत. मग नामदेव महाराजांनी भगवंताकडे विनंती केली की शतकोटी तुझे करीना अभंग आहे का पांडुरंग मने नाम्या. आपण देव सांगतात की अरे त्यावेळेस आयुष्य किती होतं, आता किती आहे, आता किती आयुष्य आहे कलियुगामध्ये, 100 वर्षाचं आयुष्य आहे. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यार्ता, वृद्धपणी प्रवर्तले चिंता, स्मरे मागोता. काय शिल्लक राहिलं, काहीच नाही. अरे त्यावेळेस होती आयुष्याची वृद्धी, आता नाही. पण मी संकल्प केला आणि संपूर्ण घरातील कुटुंबानी ते अभंग पूर्ण केले. 96 कोटी अभंग पूर्ण झाले आणि उरले ते शेवटी लावी तुका, राहिलेले 4 कोटी अभंग तुकोबरायांनी पूर्ण केले. पण त्याच्यामध्ये काही अनेक प्रकरण आहेत, त्यामध्ये एक नैमित्तिक प्रकरण हे महाराजांनी असं नमूद केलेलं आहे. 3-4 अभंग आहेत. काय प्रकरण आहे हे, ज्यावेळेस समकालीन तुकोबरायांच्या चिंचवडला मोर्या गोसावी नावाचे गणेश भक्त फार मोठे होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव चिंतामणी महाराज देव. आणि एक दिवस चिंतामण महाराजांच्या मनामध्ये असा विषय आला की देहुला तुकोबराय आहे तर आपल्याकडे गणेश उत्सव असतो. तर गणेश उत्सव आपल्या भारतामध्ये जो भाद्रपद चतुर्थीला आपण फार उत्साहाने साजरा करतो. तर ती धारणा काय होती, लोकमान्य टिळकांनी त्याला फार थोडंसं वेगळं स्वरूप दिलं की सार्वजनिक गणेश उत्सव असं त्याला. पण ते आता सार्वजनिक झालं नाही, त्या गल्लोगल्लीमध्ये झालं. त्याचा उद्देश एकच होता की बाबा सर्वांनी एकत्र येऊन पुढे जावं, पण त्याचे ते नंतर वेगळे वेगळे अनेक कारणं असो, तो काय विषय नाही. म्हणजे आपल्याकडे त्या उत्सवाला महाराजांना आमंत्रण द्यावं आणि महाराजांना बोलवावं अशी चिंतामणी महाराजांच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला आणि ते देहूला आले. आणि देहूला आल्यानंतर महाराजांचं चालू होतं उठलं की जय जय राम कृष्ण हरी, 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 श्री राम राम राम, जय जय राम राम राम. आणि महाराजांचं ते भजन, ते का आपलं भजन आहे का, आपलं भजन फार वेगळे. नये जरी तुझं मधुर उतर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा, कसही म्हणा राम म्हणा तरी पुण्य, मरा म्हणा तरी पुण्य आहे. त्यांचं भजन ऐकलं, चिंतामणी महाराजांना समाधी लागली आणि नंतर जागृती अवस्थेमध्ये आल्यात. नंतर महाराजांनी पाहिलं, म्हणले जेव्हा तुम्ही कधी आले, म्हणले मी निरोप घेऊन आलो, आमच्याकडे अगदी काही थोड्या दिवसानंतर गणेश उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. तर चिंतामणी महाराजांचा अधिकार म्हणजे काय, सामान्य आहे का काय, साक्षात त्यांना गणपती भगवंताचं अधिष्ठान त्यांच्या घरामध्ये होतं. आणि महाराजांना तो निरोप केला आणि निघून गेले. तर महाराजांचं काय, देहीचं विदेही भोगोदशा, संतच त्याला म्हणायचं की कशाचाच आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. आपल्याला आपला विसर पडला पाहिजे, पण आपल्याला बऱ्याच वेळा विसर पडत नाही. कारण की परमार्थ करत असताना आपण विसरलं पाहिजे मी कोण आहे हे विसरलं पाहिजे, मी कशासाठी आलो हे पण विसरलं पाहिजे, मी काय करतो हे पण विसरलं पाहिजे, मी काय आहे हे पण विसरलं पाहिजे. कधी परमार्थ. पण नेमकं असं होतं, माणसं तिथे
जिथे नाही तिथेच आठवण, अनेक विषयाचं चिंतन. आता खरं म्हणजे कीर्तन कशासाठी असतं की कीर्तनामध्ये नामस्मरण असतं, भगवंताच्या कथा असतात, संतांच्या चरित्र असतं, संतांच्या कथा असतात. म्हणजे आपल्याला विषयाचा विसर पडला पाहिजे, बरोबर आहे का नाही? कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संकीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये, कथेमध्ये संसाराचा किंवा विषयाचा विसर पडला पाहिजे. पण आता उलट झालं, नेमकं कीर्तनामध्ये जास्त विषयाचं चिंतन होतं का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे असं जर ते काय तुकोराचं कीर्तन म्हणजे आपलं कीर्तन नाही, ते नामस्मरणात दंग झालेले आहेत. आणि महाराजांनी होकारती मान हलवली आणि कालांतराने महाराज ते गेले चिंचोडला. आता त्या चिंतामणी महाराजांची, भगवंताची त्यांची ती पूजा चालू होती आणि आराधना त्या नामस्मरणामध्ये ते दंग होते. हे दंग होत असताना सहज संपूर्ण, आता महाराज येणार तो उत्सव आहे म्हणून खूप ते मंदिर, मूर्ती, खूप देवघर असं सजवलेलं होतं ते. आणि सहज लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे संपूर्ण फुलं अगदी स्वच्छ सुंदर आहेत, पण या संपूर्ण हारामध्ये एका फुलामध्ये एक फूल थोडंसं सुकलेलं पाहिलं. आणि सुकलेलं पाहिल्यानंतर मनामध्ये थोडासा विकार, अरे एवढी मी सुंदर ही पूजा केलेली आहे, महाराज येणार आहेत, हा मोठा उत्सव आहे आणि याच्यामध्ये एक नेमकं फूल कदाचित माळ्याला लक्षात नसेल राहिलं किंवा जाणून बुजून तर केलं नसेल, पण काहीतरी गडबड असेल म्हणून मन तिथे गेलं आणि मनामध्ये थोडासा राग आला. बघा आपल्याला पण व्यवहारामध्ये कधी कधी तसं होतं, एखादं कार्य जर आपल्या घरी असेल आणि सगळं नियोजन त्याच्यामध्ये कुठे कमतर झाले की माणसाला थोडासा राग येतो का नाही, टेन्शन येतं. मग काय करतात, याच्यावरती धाव, त्याच्यावरती धाव, बरोबर आहे का नाही? आणि असा तो अंतःकरणामध्ये त्या शिपायाबद्दल क्रोध निर्माण झाला. काय करू, यानं का असं केलं असेल? संपूर्ण पूजेचं सगळं म्हणजे चित्त भंगलं. बघा बघा एखाद्या नामस्मरण किंवा भक्ती करत असताना एखाद्या जरी गोष्टीचं सतत स्मरण झालं तरी मन तिथे लागत नाही आणि सगळं जीवन आपलं हे मनाच्या भोवती फिरतंय. बघा मन प्राधान्य, तुका म्हणे मन प्रधान, मनावरतीच सगळा परमार्थ, मनावरतीच आपलं जीवन सगळं अवलंबून आहे. पण जर मन जाग्यावर नसेल तर मग शरीराला काहीच अर्थ. आता बऱ्याच वेळा आता सगळी मंडळी इथे कीर्तनामध्ये बसली, आता शरीराने सर्व इथे आहेत पण मनाने कोण कुठे गेला असेल, कोण कुठे गेला असेल काही सांगता येत नाही. कारण मन जर जाग्यावर नसेल, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमला गेला, प्रयागराजला स्नान करायचंय आणि पुन्हा म्हणतो घरी काय झालं असेल, इकडं काय झालं असेल, काही होऊ दे. म्हणून मन फार अवघड आहे आणि मन आकळणं, सकळ इंद्रिया माझी मन हे प्रधान म्हणजे मन हा मुख्य आहे. मनाच्या भोवती ते मन त्यांचं भरकटलं, पूजेमध्ये काय मन लागना आणि त्या अंतःकरणामध्ये सारखा विषय तो चालू आणि ते ध्यानस्थ बसलेले आहेत. पण मनामध्ये सगळीच, आता आपलं असंच होतं बघा, कधी कधी आपण म्हणतो तुम्ही एकांतामध्ये बसा आणि तुम्ही डोळे झाका आणि ध्यान करा, अजिबात नाही, सगळं मागचं आठवतं. एकांतामध्ये चिंतन करण्यासाठी गेलं की मन हे पाठीमागचं आरशे पुढे आणतं. बघा जागृतीमध्ये तरी आता समजा पाहतायत तुम्ही, बोलतायत, काही आठवत नाही, पण साधना करायला डोळे झाकले की मनामध्ये काय येतो, नाही त्या गोष्टी. म्हणजे काय काय करीत, काय तुकोबारांची भाषा आहे बारीक पा, काय काय करीतो या मना परी नाईके नारायणा आणि करू नये त्याची करी विवंचना निवपतना. मन काय करतंय, आता ज्याच्या त्याच्या मनाला विचारा काय करतंय, काही करतंय भलतिया मागे धावे सैराट म्हणजे इतकं मन चंचल आहे, जाता येता 10 गोष्टी चंचल आहेत. त्याच्यात पहिला प्रश्न मनाचा आहे, मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. म्हणजे इतकं चंचल आहे, जाता येता 2 तास कीर्तनामध्ये कितीतरी वेळा मन अनेक ठिकाणी फिरून 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 पुन्हा येतं. बहिणाबाईंची कविता आहे, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिर येतं पिकावर. मन जहरी जहरी, बघा किती विषारी मन. आता बाजारामध्ये विषारी औषध आहेत, कदाचित ते औषध पेल्याच्या नंतर त्याच्यावरती इलाज आहे, विषारी साप चावद्या त्याच्यावरती औषध आहे, पण हे मन इतकं विषारी, एकदा का मनामध्ये बसलं ना की पिढ्या बर्बाद करून टाकतं. एवढं हे मन जहरी जहरी, त्यारे न्यालेच मंतर विंचू साप बरा त्याले उतारे मंतर. त्याला उताराने औषधाने ते नीट होईल, पण मनावरती औषध. मग या मनाला नीट करण्यासाठी त्याला एकच आहे,
देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू. त्याला मनाला काय करायचं, इथे आणून ठेवायचं. मन लावा एकांते साधू संगे, त्याला संतांच्या सहवासामध्ये, त्या मनाला कीर्तनामध्ये, त्याला प्रवचनामध्ये, त्याला संकीर्तनामध्ये, कथेमध्ये त्याला गुंतून ठेवायचं. मनाला भडकुटू द्यायचं नाही. मन एकदा का भडकलं की बघा ते मन कुणीकडेही घेऊन जातं. कसं एखादं बघा ते ओढाळ ढोर असतं, सुटलं ना ते कुणीकडेही धावतो, त्याला काय दिशा कळत नाही. तसं मन एकदा आपल्या ताब्यातून गेलं ते कुणीकडे. तुकोरांची किती भाषा बघा, काय काय करीतो या मना, काहीही करतंय. आता काय करताय तो संपूर्ण अभंग बघून घ्या, मग आपल्याला कळेल. म्हणजे आता काय मला तेवढं म्हणा तू म्हणता काय. पण चिंतामणी महाराजांचं तसं झालं. शरीर परमार्थ म्हणजे भगवंताजवळ आहे, पण मन इकडे तिकडे, मन काय लागे ना. आणि तेवढ्यामध्ये महाराजांची स्वारी झाली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भानावरती आल्यानंतर, जागृती अवस्थेमध्ये आल्यानंतर महाराजांनी विचारलं, म्हणजे महाराज आपण कधी आले. म्हणले ज्यावेळेस तुमचं मन त्या माळ्यावरती रागवलं त्याच वेळेस म्हणले मी आलो. पश्चाताप झाला. अरे काय शक्ती असेल, परमार्थाची हीच ताकद आहे. आपण केलेला परमार्थ विसरलं पाहिजे. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेधले परमा. इतकं माणसाने विसरलं पाहिजे. आठवही नाही राहायला पाहिजे आणि नाठवही नाही राहायला पाहिजे. मग समोर जे दिसतं ते फक्त भगवंताचं स्वरूपच दिसलं पाहिजे. इतकं माणसाच्या अंतकरणामध्ये, मनामध्ये तो परमार्थ भगवंताचा साक्षात्कार रुजला पाहिजे. आणि बराच वेळ इकडचं तिकड झाल्यानंतर मग आता चिंतामणी महाराजांनी यथोचित्त महाराजांचं स्वागत केलेलं आहे. आणि आता सांगितलं म्हणजे आल्यासच आता आपण भोजन करू. मग सर्व सेवकाला सांगितलं की सगळी भोजनाची महाराज आणि आम्ही व्यवस्था करा. आता सर्वांनी ते 2 पात्र टाकलेले आहेत. आणि तुकोने सांगितलं अजून एक पात्र म्हणे इथे टाकावं लागेल. म्हणजे का, तर सेवकांना वाटलं की कोणी असेल, महाराजासोबत कोणी आलं असेल. आता नाही का बऱ्याच वेळा काय होतं, कीर्तनकारासोबत अनेक लोक असतात. कधी कधी इतकी पंचायत होती, स्वयंपाक असतो 3-4 लोकांचं केलं ना 8-10 झाले की फार फजिती होती. तर एकदा पाठीमागं आमचं तसं झालं. एकादशीचं कीर्तन 5 लोकांचं फळ सांगितलं. आता महाराज सोबत असल्यामुळे बाकीचे अनेक मंडळी सोबत असतात, ते पण सोबतच. तर किती फजिती होती. कारण तसं कोणी असेल असं वाटलं. आणि नंतर चिंतामणी महाराजांनी विचारलं की म्हणले महाराज की आपण 2 आहोत, हे तिसरं पात्र कशासाठी. म्हणजे कशासाठी, तुम्ही ज्याची भक्ती करतात देवाला जेवायला बोलवा आणि भगवंताला आपला नैवेद्य दाखिसल्यावर मनुष्याने जेवू नये, प्रसाद ग्रहण करू नये. पण आता माणसं, आता जाऊ द्या, जेवणाचे प्रकार कसा असावा, आहार कसा असावा तो स्वतंत्र विषय आहे. तो काय आजच्या कीर्तनाचा माझा विषय नाही. पण त्यांनी सांगितलं की म्हणजे ज्याची आपण आराधना करतो त्या भगवंताला जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. मग त्यावेळेस महाराजांनी विनंती केली की म्हणजे तुम्ही एक काम करा, तुम्ही साधना करताना तुम्ही तुमच्या देवाची साधना करता, मग तुमच्या देवाला तुम्ही जेवायला बोलवा. अभंगाचं पहिलं चिंतामणी देवा कोणा बोलतात, गणपतीसे आना करावे भोजना द्विजे पात्री, आना बोलवा. मग देव महाराज म्हणतात की बघा, आपण केलेलं कर्म कुठलंही असेल किंवा आपण केलेली भक्ती आपल्या मनाला कळते का नाही, की आपण खरं स्थितपर्यंत जातोय किंवा खरं आहे किंवा खोटं आहे. ज्याच्या त्याच्या मनाला जर विचारलं तर सगळे प्रश्न सुटतात. म्हणून आपल्याच मनाला आपण विचारलं पाहिजे. तुका म्हणे होय मनासे संवाद, आपुलाची वाद आपणाचे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. म्हणून आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे. तुका म्हणे होय. आता तुम्ही म्हणता मन बोलतं का बोलत नाही. कधीतरी एकांतामध्ये मनाला विचारा, हे जे करतो ते योग्य आहे का, ते केलं ते बरोबर आहे का. मन त्याचं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. करावे भोजना, मग देवाला तुम्ही बोलवा, मग आपण दोघे जण भोजन करू. मग चिंतामणी महाराज सांगतात की महाराज माझा तेवढा अधिकार नाही. कारण आतापर्यंत जर मी म्हणतो परमार्थ करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये वृत्तीमध्ये जर बदल होत नसेल, मग एक तर ते परमार्थ केलेला चुकीचा असेल एक, किंवा मग योग्य नाही. बघा आपण मार्ग करतो, प्रवास आपण चालू आहे. समजा आपल्याला आळंदीला जायचं किंवा देहूला जायचं, तर आपल्याला जायचं आहे आळंदीला, प्रवास आपला चालू आहे, पण काय देहू आळंदी येत नाही. एक तर त्याचा अर्थ एकच होतो, एक तर मग मार्ग चुकीचा असेल किंवा मग साधन चुकीचं असू शकतं. बरोबर आहे.
तुम्ही म्हणता साधन पण आहे आमच्याकडे आणि प्रवास पण चालू आहे, मग ठिकाण काय येत नाही, याचा अर्थ मार्ग चुकीचा आहे. मार्ग योग्य जर नसेल, कितीही प्रयत्न केले तरी आपण तिथपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणून मनोमार्गे गेला तो तिथेची मुकाला, हरे पाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून आपल्याच मनाला आणि अंतकरणामध्ये दुःख वाटलं की अरे मी एवढी भक्त करू पण तेवढा माझा अधिकार नाही. देव मने तुकया एवढे कयची थोरी, अभिमान भितरे नागविलो. खबर आहे माझा तेवढा अधिकार नाही, भगवंताला बोलवणं एवढा माझा अधिकार नाही. मग हे जे मी केलं, मग अभिमान भितरे मग आतापर्यंत मी फक्त अभिमानच. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण समाजामध्ये परमार्थ करणारे किंवा साधना करणारे लोक पाहतो, पण अभिमान घेऊन फिरतात ना. जर अभिमान गेला नसेल किंवा अभिमान असेल तर मग केलेली साधना ती निरर्थक आहे. कशाप्रमाणे आहे, ज्ञानोबारायांचा मी दृष्टांत सांगतो, एकदा भजन करा. बघा, जर अंतःकरणामध्ये परमार्थ असेल आणि जर साधना झाली नाही आणि जर त्याचा साक्षात्कार जर ना त्याची अनुभूती जर येत नसेल तर मग अर्थ नाही. कशाप्रमाणे, ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाने खूप एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आपण शेळी पाहिली, शेळी तुम्ही तर काय महाराज पाहिलं असं कसं होईल. मग काही शेळींच्या गळ्याला स्तन असतात, बरोबर आहे का नाही, सर्वच नाही, पण काय त्याप्रमाणे ती भक्ती असते का. गळा स्तन आजेचे जैसे जियाले जयाचे, ते काहीच कामाचे नाही, ते दूधही देत नाहीत आणि ते बरोबर दिसत नाहीत, त्याप्रमाणे काहींची भक्ती असते. भक्ती तर चालू आहे पण तिथपर्यंत का जात नाही, त्याचं मुख्य कारण एकच, कुठेतरी किंवा आपण संपूर्ण शेतकरी माणसं आहोत. आता जरी सिटी झाली, कॅपिटल सिटी म्हणा किंवा आतून महान गाव म्हणा, पण पूर्वी आपण सर्व आणि अजूनही शेती आहेच. आपण विहिरीतलं पाणी शेताला देत असताना पूर्वी ते हे असायचे दांड. आता जागोजागी ठिबक म्हणा, पाईपलाईन, सगळ्या सुविधा, पण पूर्वी आपण बरोबर की नाही, दांडानं पाणी. आता विहिरीतलं पाणी मोटर चालू आहे, मोटरीनं पाणी पण पडत आहे, पण तिथपर्यंत पाणी का जात नाही, त्याचा अर्थ एकच, मध्यंतरी कुठेतरी काहीतरी त्या पाण्यामध्ये अडकला असेल एक, किंवा पाणी कुठेतरी दुसरीकडे चाललेलं आहे. तसा आपला मार्ग चालू आहे, परमार्थ करताना भक्त दिसतात पण तिथपर्यंत का जात नाही, अनेक विषयाचं बुरसन तिथे अडकलेलं आहे. मग ते जोपर्यंत जात नाही, आणि मुख्य म्हणजे परमार्थामध्ये काही चालेल, अभिमान चालत नाही. काय चालेल, आपण रोज काकड आरतीमध्ये म्हणतो 21 अभंग, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे, दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. हा संपूर्ण अभंग बघून घ्या. सज्जन कासया विकू लागे मांस, माळ्या असावं त्यास. आता मला सांगा, मांस शिकणं चांगलं आहे का? अहो, पाहिलं तरी माणसं लांबून जातात. आता खातात तो भाग वेगळा आहे, खरं म्हणजे मांसाहार माणसाचा आहार नाही आहे, पण चला ज्याचा त्याचा विषय असतो, आवड असते, तरी माणसं लांबून जातात. पण भगवंत तिथे सज्जन कासया, तर मांस विकू लागणं चांगलं आहे का? गोष्ट नाही, पण तरी व्यवहार नाही पाहायचा, अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो पाहायचा. किंवा माळ्या असावं त्यास, तर खरं म्हणजे खुरपणं हे पुरुषाचं काम आहे का महिलांचं काम आहे? आता खुरपणं राहिलं, शेतीत राहिली नाही तर खुरपणं कुठून आलं, बरोबर आहे का नाही. पण पूर्वी ह्या माता मौल्या खुरपायला जायच्या, बरोबर आहे का नाही. भगवंतांनी खुरपं घ्यायचा आणि सावता महाराजांना खुरपू लागायचं. नरहरी सोनारा घडू फंकू लागे, चोखा मेळा संगे ढोरे. अनेक कामं भगवंताने केली किंवा भगवंत तिथे राहिले. कशामुळे? अंतःकरण अगदी मोकळं आणि आपलं जीवन अगदी स्वच्छ असावं. किती स्वच्छ असावं? जैसी गंगा वाहे तैसे माझे मन, भगवंत जान तया जवळी. इतका जर मोकळा असेल तर लांब जायची गरजच, फक्त बाहेर शोधतो. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला. हृदयातला भगवंत जवळ राहिला ना, बाहेरच्या बाजारामध्ये शोधतोय, सापडणार नाही. अरे ते जवळच आहे, फक्त त्याची आपल्याला ओळख नाही. जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत जात नाही. चिंतामणी महाराज म्हणतात की महाराज फार आता अंत बघू नका. देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी,
तेवढा अधिकार आमचा नाही. मग अभिमान भितरे नागविलो, हा अभिमान शब्द फार महत्वाचा आहे. अभिमान थोडा सुद्धा चालत नाही. अहंकार नासा भेद जगे निंद ओवळा. का बरं तिळभर शब्द का महाराजांनी घातला व्यवहारामध्ये? समजा 10 किलो गावरान गाईचं तूप आहे आणि त्याच्यामध्ये एकच थेंब रॉकेल टाकलं, वास कशाचा येईल? रॉकेलचाच येणार ना. त्याप्रमाणे अहंकार असतो, दिसत नाही पण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला वाटतं, आता मला वाटतं मी कीर्तन करतो, मी श्रेष्ठ, तुम्हाला वाटतं या असं प्रत्येकाला वाटतं. हेच चालत नाही. परमार्थामध्ये जळो माझे नाव रूप माझे गाठ पापेचे. तो कोराय बोलतात, अरे माझं नावही नको रूपही नको, ते सगळं जळालं पाहिजे. कशाप्रमाणे? कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती. कापुराची वात काही अगदी 5-10 सेकंदामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. तसं आपलं कर्म करत असताना अहंकार हा काहीच शिल्लक राहिला नाही पाहिजे. आणि थोडा जरी राहिला, कशाप्रमाणे? आपण सर्व शेतकरी माणसं आहोत. पूर्वी शेतामध्ये ते बोराटे म्हणा किंवा अनेक कशाच्याही पालव्या फुटायच्या, बरोबर आहे. ती वरतून पालवी खुडायची आणि पुन्हा बुडाला पाणी टाकायचं. ती पालवी नष्ट होईल का? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी वर्मावरती म्हणजे बुडालाच नायनाट करावं लागेल, नष्ट करावं लागेल. त्यावेळेस तसं अहंकार हा वरती खोडून चालणार नाही, त्याच्या मुळातून तो उपटून बाहेर पडला पाहिजे, तर तो निघून जातो. नाहीतर मग नाही. आताच्या भाषेमध्ये सांगायचं, जसं एखाद्या पायाला जर जखम झाली, डॉक्टर सांगतात तर जगायचं असेल तर पाय इथून कापावं लागेल, नाहीतर पुन्हा ते इन्फेक्शन होऊन वाढेल. तसं आहे अहंकार थोडा. बघा आता सर्व आपण जुने माणसं आहोत. पूर्वी चुलीवरती स्वयंपाक व्हायचा. माता माऊल्या चुलीवरचा स्वयंपाक झाला की ती चूल विझून टाकायची, पाणी शिपका देऊन तो विजतो. पण त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी कोलंगती शिल्लक राहते, नंतर तीच भडका घेते. मग माणसं म्हणतात, अहो मी ती विझवली होती, थोडाफार शिल्लक राहिला, त्याचाच हा परिणाम आहे. तसा अहंकार अजिबात काहीच शिल्लक नाही राहायला पाहिजे. मग त्यावेळेस भगवंत फार दूर नाही, मग तो आपल्याकडे येतो. आपल्यालाही तिकडे जायची गरज नाही. सुखी येतो घरा नारायण, मग कुठे जायची गरज नाही. म्हणून अभिमान भितरे नागविलो. महाराज माझा तेवढा अधिकार नाही. मला वाटत होतं मी अभिमान घेऊन हे फिरत होतो. मग तुकोऱ्या सांगतात, किती वेळ झालाय? वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. अरे पंक्ती बसलेल्या आहेत, पण देवाला बोलवा. चिंतामणी महाराज म्हणतात, बस ना आता. काय असतंय असं माणसं व्यवहारामध्ये म्हणतात, शहाण्याला शब्दाचा मार. बरोबर आहे. एखादा मनुष्य जर चुकला तर त्याला शब्दाने त्याला लगेच कळतं. एखाद्याला तुम्ही किती मारा तरी त्याला काही कळत नाही. मग त्याला शहाणा म्हणायचं का मूर्ख म्हणायचं? तुकोबाराने सांगितलं काय म्हणायचं? त्याला मूर्खच म्हणायचं. मनावे त्या मूर्खा काय आता. त्याच्यासाठी महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. बघा आता आपली नदी आहे, समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, समजा आपल्या इथे कार्यक्रम आहे आणि तळवड्यावरून एखाद्या माणसाला यायचं. आता जसं बाळासाहेबांनी अन्न आले त्याप्रमाणे. आता तुम्ही गाडीनं आले, समजा आता महाराजांनी दृष्टांत दिला म्हणजे तो त्या काळातला दिला ना, 350-400 वर्षापूर्वीचा. आणि नदीला दुथड्या पाणी फुल वाहतंय, जायला रस्ता नाही, पाऊस पडतोय, पण पलीकडे कीर्तनाला तर जाणं गरजेचं आहे. मग जायचं कशासाठी? साधन तर काहीच नाही. मग एक मनुष्य बराच वेळ त्या काठावरती उभा राहिला. नंतर दुसऱ्या एक मनुष्याला शहाणा म्हणले, का हो बराच वेळ झाला तुम्ही इथे उभे आहेत, काय अडचण? म्हणले मला पलीकडे जायचं पण साधन नाही आणि मला पोहता येत नाही आणि पलीकडे जाणं तर गरजेचं आहे, कारण की आता 9 वाजता महाप्रसाद आहे. कीर्तन संपलं की जाणं प्रसादाला होईना पण जावं लागेल ना. बऱ्याच वेळा लोकांचं काय असतंय, त्या कार्याचं काही हो पण तोंड दाखवायला होईना पण जावं लागतं असं लोक म्हणतात ना. म्हणजे किती त्या अंतःकरणामध्ये भाव ठेवूनच माणसं तिकडे जातात. आणि जाणं गरज आहे. म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे एक काम करा, तुम्हाला जायचं आहे ना? म्हणजे हो. म्हणजे तुम्हाला पोहता येत नाही? म्हणजे हो. मग हे काम करा, म्हणजे माझ्या तुम्ही काशीला धरा, म्हणजे कमरेला धरा, म्हणून आपण दोघंही निगोजाला जाऊ. त्याने विचार, तुम्हाला पोहता येतं का? म्हणजे नाही. तुम्हालाही पोहता येत नाही, मला पोहता येत नाही, निगोजाला जातील का? गंगासागरला जातील ती डायरेक्ट गंगासागरला जातील ना. काय महाराजांची भाषा आहे, पोहूने काशे लावितो आणि का. अरे ज्याला पोहता येत नाही तो म्हणतो माझ्या काशेला धर, मी तुला पलीकडे घेऊन जातो. म्हणावे त्या मूर्खा. आता याला काय म्हणावं, म्हणजे त्याला शब्दच नाहीत. इतके काय माणसं, सगळं वाटतं मी. अरे जोपर्यंत हा मी आहे
तोपर्यंत आपलं इथे काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण. अहो देवा, कुठपर्यंत अंत घ्यायचा? अहो फार वेळ झालाय, 8:30 वाजून गेलेत. अन्नही तयार आहे, अन्नदान तयार आहे, मुक्त अन्नदान आहे दिवसभरात. चहा, नाश्ता, वेपर्स, तुम्हाला काय पाहिजे ते. बाळासाहेब बरोबर आहे का नाही? आता तुम्ही आले नाही म्हणून तुम्हाला तो आनंद नाही, पण आम्ही आल्या ते म्हणजे दर्शन नंतर, आधी नाश्ता, आधी चहा, म्हणजे एवढी व्यवस्था इथं. मग तरी 2 तास कीर्तन यायला काय अडचण नाही. बरं, हे झाल्यानंतर पुन्हा अजून प्रसाद, अजून पाकिट, तुम्हाला नाही आम्हाला. म्हणून हा अहंकारचाच नाही. फार वेळ झाला, वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण. मग चिंतामणी महाराजांनी विनंती केली, म्हणजे महाराज माझा तरी अधिकार नाही, मग तुम्ही बोलवू शकता का? म्हणजे दैवता तुमची, मी कसं काय बोलवणार? हां, माझ्या दैवतेचा जर निरोप असता तर लगेच त्या क्षणाला हाके सरशी उडीन, पाहोनिया स्तंभ फोडी. जर पांडुरंगाला जर मी बोलवतो असतो एका क्षणार्धामध्ये, नाही म्हणे तुम्हाला, हां पुन्हा महाराज सांगितलं, मी तुमची आज्ञेने मी बोलवतो, पण तुमची आज्ञा असेल किंवा तुमच्या आज्ञेनेच मी बोलवतो. अभंगाचं शेवट मी आणतो, मी बोलवतो, पण तुमच्या आज्ञेने, तुमच्याच पुण्याईने मी बोलवू शकतो, माझी आज्ञा नाही. तुका म्हणे देवा तुमच्या पुण्याईने, तुमच्या सुकृते आणि त्वरित. आणि हाक मारल्याबरोबर भगवान गणेशाचं प्रागट्यकरण झालं आणि प्रसाद ग्रहण केला. म्हणून आनेन त्वरित मोरयासी देव म्हणे तुकया एवढे कैची थोरे, अभिमान भितरे ना गविलो.